शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 1 ऑगस्ट. तर 1 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये 1 ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि या पावसामध्ये वादळी वातावरण देखील जास्त प्रमाणात असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर महाबळेश्वर परिसर जर बघितला तर महाबळेश्वरमध्ये देखील म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. त्याचबरोबर चिपळूण, खेड, संगमेश्वर, जयगड, दाभोल, दापोली, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, माणगाव, लवसा, मुरुड, जंजिरा, नागठाणे, पेण, लोणावळा, कर्जत हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा त्या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पिंपरी चिंचवड, पुणे, धायरी, खेड, शिवारे, सासवड, वाघोली, तुळापूर हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण असणार आहे आणि संध्याकाळच्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर खेड परिसर बघितला, खेड, मंचर, तर या भागात देखील आपल्याला वातावरणात बदल होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस म्हणजे 4च्या दरम्यान इथे दिसत आहे. आपण जर इथे अकोले परिसर जर बघितला तर अकोल्यामध्ये देखील रिमझिम पाऊस असणार आहे. जास्त पाऊस नाही आहे अकोल्यामध्ये देखील. फक्त रिमझिम पाऊस हा अकोल्या परिसरामध्ये असणार आहे. आपण जर नाशिक परिसर बघितला, नाशिक, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, सिन्नर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण सकाळपासूनच दिसत आहे आणि दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस या भागात देखील होणार आहे. त्याचबरोबर आपण जर निफाड, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, नांदगाव, त्याचबरोबर मालेगाव, सटाणा, नामपूर, पिंपळनेर, साक्री, धुळे हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस या भागात नाही आहे. त्याचबरोबर आपण जर चापोडा, अंबळनेर, जळगाव, शेवगाव, त्याचबरोबर बोदवड, भोकरदन, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, बुऱ्हाणपूर, धरणी, त्याचबरोबर अचलपूर, अमरावती, यवतमाळ, अरवी, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, नागपूर, रामटेक, त्याचबरोबर तुमसर, भंडारा, उमरेड, साकोली, गोंदिया, त्याचबरोबर देवरी हा जर परिसर जर आपण संपूर्ण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे 1 ऑगस्टला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस या भागामध्ये 1 ऑगस्टला शनिवारी होणार नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण जर इथे जर गोंदिया परिसर बघितला, गोंदिया, तुमसर, भंडारा, साकोली, तर या परिसरात आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे आणि दुपारी थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल, पण कुठलाही पाऊस या भागामध्ये नाही आहे. नागपूर, उमरेडमध्ये देखील ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मळ, त्याचबरोबर निजामाबाद, उमरखेड, अरणी, पुसद, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जिंतूर, मेहकर, चिखली, खामगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे म्हणजे फक्त ढगाळ वातावरण आहे काही भागांमध्ये. काही भागांमध्ये वादळी वातावरण देखील असू शकतं, पण कुठलाही पाऊस या भागामध्ये नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर परिसर, पैठण, पाथर्डी, श्रीरामपूर, जामखेड, बीड, कर्जत, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला आपण जर बघितलं तर पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही आहे या भागात. झाला तर थोड्याफार प्रमाणात सातारा परिसरात पाऊस असेल. सांगलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात संध्याकाळी 5-6च्या दरम्यान थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. कोल्हापूर, निपाणी, त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, बार्शी, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, त्याचबरोबर कलबुर्गी हा जर परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे जास्त नाही, पण रिमझिम पाऊस हा या भागात देखील असणार आहे. आपण जर उदगीर, अहमदपूर, त्याचबरोबर परळी हा परिसर जर बघितला तर या भागात आपण इथे बघू शकता कशा पद्धतीनं आपल्याला दिवसभर वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. म्हणजे जास्त नाही, पण या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. तेच जर आपण जर नांदेड परिसर बघितला, परभणी, नांदेड, हिंगोली, तर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा शनिवारी 1 ऑगस्टला 4 नंतर होणार आहे. हा देखील अंदाज
आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. एकंदरीत जर आपण दिवसभराचा शनिवारी 1 ऑगस्टचा हवामानाचा अंदाज बघितला, तर आपल्याला फक्त काही भागांमध्ये म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस कुठल्याही भागांमध्ये महाराष्ट्रात नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि या रिमझिम पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. विजाचं प्रमाण देखील असू शकतं. त्याचबरोबर जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण देखील असणार आहे. पुढे काही हवामानामध्ये बदल झाला तर नक्कीच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपण कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.